आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मला घोषित करताना अत्यंत आनंद पण होतोय आणि अत्यंत दुःख पण होतंय। कारण आम्ही दोघं निवडून आलो असलो तरी आमचा एक सहकारी मिलिंद पाटील थोड्याशा मतानं पराभूत झाला। अतिशय दुःख आहे त्या गोष्टीचं की एक माणूस, एक माझा मनासारखा एक आपला कार्यकर्ता, त्याला आम्ही निवडून आणू शकलो नाही। फार प्रयत्न केले पण काँग्रेसच्या पालिकेल्यामध्ये काही लोकांनी आमचं गद्दारी केली। त्या गद्दारीमध्ये सुद्धा आम्ही दोघं चांगल्या मताने निवडून आलो, हे आम्हाला चांगलं वाटतंय। पण जे मताधिक्य अपेक्षित होतं ते मताधिक्य आम्हाला मिळालं नाही। आम्ही दोघं आहे या निकालावर अजिबात समाधानी नाही आणि आम्ही थांबणारे कार्यकर्ते नाही। जो निकाल आज लागला आहे त्याच्यावरती अजिबात समाधानी नाही। जे लीड आहे किंवा जे काही विजयापासून थोड्याशा अंतरावरती आम्ही 1000-1200 मतांनी निवडून आलो त्यावर अजिबात समाधानी नाही। कारण गेले 15 वर्ष आम्ही दोघेही मतदारसंघाची सेवा करतोय, पण त्या मानानं जे लीड मिळाले ते लीड आम्हाला अजिबात मंजूर नाही म्हणजे जनादेशात तो मान्य आहे, पण आम्ही कुठेतरी कमी पडलो याची आम्हाला खंत आहे। कारण त्या निमित्तानं माझा एक भाऊ, माझा मुलगा म्हटल्यासारखं मिलिंद पाटील आमचा पराभूत झाला, याचं शल्य आयुष्यभर कायम माझ्या मनाला डाचत राहील। आज माझा भाऊ हुजूरपनूर शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाली, फार नाराजी होती। त्या नाराजीतनं पण त्याला आम्ही स्वीकारलं, सगळ्यांनी स्वीकारून आम्ही त्याचा विजय आम्ही साकारला। ज्यावेळी विजय रुपनूरच्या पाठीमागची ज्यावेळी होती त्यावेळी हा गुलाल अंगावर घेण्याचं मन होत नव्हतं, पण आजही अतिशय शल्य आहे की एक माझा भाऊ आज निवडून आला आहे, एक भाऊ माझा निवडून आला। माझ्या विजयापेक्षा मिलिंदचा जो पराजय आहे तो मला मनाला फार दुखावला गेला आहे। पण काही गोष्टी ज्या घडल्या आहेत त्यामध्ये निश्चितपणे सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार आहे। आमचे नेते गोपीचंदजी पडळकर साहेब यांनी आमच्या तिघावरती सार्थ विश्वास टाकला होता, पण आम्ही आमच्या नेत्याचा विश्वास सार्थ करू शकलो नाही। याची फार खंत जीवनभर आयुष्यभर आम्हाला सलत राहील। एका चांगल्या कार्यकर्त्याला आम्ही निवडून आणू शकलो नाही, पण जे काय असेल ते आज 100% जिल्हा परिषद सदस्य सुनील पवार असेल किंवा पंचायत समिती सदस्य माझा भाऊ विजय रुपनूर असेल, निश्चितपणे त्या मानानं आम्ही मिलिंद पाटील सुद्धा आमचा निश्चितपणे एक पंचायत समिती जिल्हा परिषदेचा सदस्य असेल। आज काही कारणामुळे त्याचा पराभव झाला असेल, त्याचं निश्चितही आम्ही त्याचं पुनर्वसन करण्याचा निश्चित आम्ही प्रयत्न करू। आणि आज याच्यापुढं मी तुमच्या प्रेसच्या सहाय्यानं सांगतो, माझ्या भावानं परवा डिक्लेअर केलं होतं की मला देवाला सोडले किंवा मला गावाला सोडले। आता ह्याच्यापुढे सांगतो, आजपर्यंत खरी समाजसेवा केली, पण ह्याच्यापुढची जी समाजसेवा असेल, ह्याच्यापुढची जी एक शल्य जी मी एक सीट निवडून आणू शकलो हे असतील ते सगळे भोगलेले आहेत। आयुष्यामध्ये जे काय करायचं ते केलेलं आहे। ह्याच्यापुढं किरण साहेब तुमच्या आशीर्वादाने तुमच्या समोर सांगतो, माझ्या भावाच्या समोर सांगतो, याच्यानंतर बनाळीच्या मतदारसंघामध्ये कधीही कुणाला प्रचार करायची पाळी येऊन देणार नाही याची शाश्वती मी इथं देतो। आणि यानंतर माझा उमेदवार, माझ्या नेत्याला दिलेला उमेदवार पुन्हा कधी पराजयाचं तोंड पाहणार नाही। त्याच्यानंतर बनाळी मतदारसंघाचे आम्ही दोघं आणि मिलिंदला घेऊन